तर नमस्कार, आज आहे तिसरा दिवस आणि आम्ही आता वाजले सकाळचे 5:30. आता आम्ही चाललोय अगोरा जंक्शन ना, तिकडनं आम्हाला पिकअप करणार आहे आणि आम्ही जाणार आयलँडवर. तिकडे आज वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्यात, म्हणजे स्कुबा ड्रायव्हिंग, बनाना राईड्स, पॅराग्लायडिंग, अजून काय होतं, स्पीड बोट, बंपर राईड, असे 5 राईड्स आहेत टोटल. त्या आता आम्ही करणार आहेत. तर आता आम्ही 5:30 वाजता निघालोय. डोळे बघा झोपणार आधी. तर आता आम्ही निघतोय. तर आम्ही दाखवू तुम्हाला कसं आम्ही करणार आहेत ते. बाय. अरे हो, आम्ही आज मॅचिंग केलं. कसं वाटतंय नक्की सांगा. गुड मॉर्निंग. ते मॅप लावलाय आणि मॅप बघत चाललोय. राजपुरा जंक्शनवरून आम्हाला आता बसमधून पिकअप केलं आहे. आता आम्ही चाललो आहे त्या जेटीवर. तिथून आम्हाला क्रूजने आयलँडवर नेणार आणि मग तिकडे वॉटर ॲक्टिव्हिटी करणार. ते भरपूर आहे. तर इथे बसनं आम्हाला आता जेटीवर आणलं आहे आणि इथून आता आम्हाला बोटने आयलँडवर नेणार आहे. व्ह्यू पण खूप चांगला आहे. तिकडे सर्व बोट लागल्यात. मासेमारी, बांगडे. आणि जेटीतून आता आम्हाला जायचं समुद्रात. तू आरामात. हा येते तुझ्याकडे येते. बोटच तुझ्याकडे आली गे. खौफ आहे भाई, खौफ आहे. लाईफ जॅकेट. रेडी फॉर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी. तू हाव इट्स फिलिंग. भीती नाही वाटत ना? स्विमिंग नाही, पण समुद्राचं पाणी नाही जाणार बाहेर. तू उडी मार. भारी वाटतं. कधीपासून करायचं. हे मॉर्निंगला पहिलं ब्रेकफास्ट, कांदे पोहे ब्रेकफास्ट करून मग आम्ही आता मध्ये जाऊ. भूक लागलेली बाय, भूक लागलेली. बोट निघाली आमची आता. चैतू घाबरू नको. हात सोड. काय नाही घाबरले ती. स्कुबासाठी असे राईट हँडवर नंबर लिहिलेत सगळ्यांच्या. असं नंबर वाईज स्कुबा ड्रायव्हिंग होणार. 21 म्हणजे माझ्या आधी तू जा ना. I'm just going to brief you about the basic thing about the scuba diving. So you all need to know all these things before entering the water. So please listen to me, okay? Everyone is comfortable in English and Hindi, right? Yes. Perfect. Okay. First thing, how we communicate underwater.
द गामा एअरपोर्ट लँड होईल आता. हे वास्को द गामा एअरपोर्ट आणि आम्ही आता चाललो वास्कोला बेना बीच. आता स्कुबा ड्रायव्हिंग झाले आणि आता बाकीच्या अजून 4 ॲक्टिव्हिटीज बाकी आहेत. मजा आली. बेना बीच वास्को द गामा आणि इथे आता आमच्या स्पीड बोट राईड, बनाना राईड आणि बंपर राईड. यो आपली चैतू आराम करते, थकली आहे. झोपा काढ फक्त. तर आता आमचे सर्व वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि आता आमची बोट आम्हाला परत घ्यायला आली आहे. ही आमची गँग सर्व. आता आमच्या ह्या बोटीने आम्ही परत आमच्या जेटीवर जाणार, जिथे आम्हाला बसने ड्रॉप केलेला. बस तिथून आम्हाला परत पिकअप करून आम्हाला आमच्या लोकेशनला ड्रॉप करेल. तर मंडळी आज आहे 4th डे आणि आज आमचं चेकआउट आता 9 वाजता, 8:30 वाजले. 10ची आमची ट्रेन आहे फिल्म स्टेशनवरून. तर आमची अशी होती गोवाची ट्रिप. कशी वाटली नक्की सांगा. आम्ही तर खूप एन्जॉय केलं. तुम्ही बघून किती एन्जॉय कराल ते तुमच्यावर आहे, पण नक्की कराल. बट आम्हाला तर खूप मजा आली. आता परत कधी अशी ट्रिपला येऊ बघू. जायची तर इच्छा नाही, कारण की
ही जी लाईफ म्हणजे एन्जॉयबल लाईफ होती, आता परत त्या नेहमीच्या लाईफमध्ये जायचं आहे. रेग्युलर ड्युटी हे ते. बट ठीक आहे, हे तर जीवन आहे, हे तर सगळं चालूच राहतं. एन्जॉय काम ते तर बॅलन्सिंग करूनच करायला लागते. बट आम्ही खूप एन्जॉय केलं. तर पुन्हा आता नक्की परत येऊ. तुला कसं वाटलं? मस्त खूप मजा आली. खूप मी पहिल्यांदा अशी बाहेर आले आहे विदाउट फॅमिली, नाही तर ती फॅमिली बरोबर जायची. फॅमिली सोबतच, फ्रेंड सोबत पण कधी मी अशी नाईटला नाहीच गेली आहे. फर्स्ट टाइम फॅमिलीला सोडून तुमच्यासोबत पहिल्यांदा आले आहे मी. खूप भारी वाटलं. खूप भारी वाटलं, खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि खूप एन्जॉय केला. थँक्यू सो मच. आणि चलो आता आपण बाय बाय करूया, आमचा ट्रेनचा टाइम होतो. तर अशी आमची गोवाची ट्रिप संपली असं जाहीर करतो. आणि न्यू ट्रिप कधी असेल तेव्हा आम्ही परत ब्लॉग वगैरे बनवू आणि लवकरच जाऊ नवीन ट्रिपला. बघू. चलो बाय बाय बाय. या रूमला पण बाय. आता ना आम्हाला ट्रेनमध्ये काय खायला ऑप्शन नव्हतं, तर आता आम्ही झोमॅटोवर असं ऑनलाईन बुकिंग करतो आहे जेवणाचं. तर ते आम्हाला रत्नागिरी स्टेशनला रिसीव होईल. मग रत्नागिरी स्टेशनला आम्हाला तो ऑर्डर आणून आमच्या डब्यात आमच्या सीटवर आणून देईल. तर आम्ही झोमॅटोवर ऑर्डर केलेलं जेवण. तर रत्नागिरीला झोमॅटोवाला घेऊन जातो. ही झोमॅटोची खूप चांगली सर्व्हिस आहे. म्हणजे आपण कुठे पण ट्रॅव्हलिंग करत असलो तर आपल्याला जर भूक लागली तर असं आपण ऑर्डर करू शकतो ऑनलाईन. त्यावर आपला ट्रेन नंबर, कोच नंबर, सीट नंबर, आपलं नेम सर्व मेन्शन केलेलं आहे. आणि ऑर्डर पण एकदम सेफली घेऊन येतो, म्हणजे कुठे लिकेज नाही काय नाही. आमची ऑर्डर आज आली आहे. आणि ऑर्डर आलेली समजलं जसा माणूस उठला आहे झोपून, काय बोलणार. आम्ही आज मागवलं आहे ट्रिपल राईस प्लस अजून काय होतं चैतू? खायल्यावर सांगतो. ट्रिपल राईस, चिकन चिल्ली प्लस चॉपर राईस मागवलं. आणि मग जेवलो, झोपलो आणि घरी पोचलो. तर हा होता आमचा गोव्याचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. बाकी लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरायचं नाही आहे. बाय बाय.